शेतकरी मित्र हो, नमस्कार. बांबू ही अतिशय वेगाने वाढणारी गवतवर्गीय वनस्पती आहे. आपल्या भारतामध्ये बांबूच्या 149 प्रजाती आढळून येतात. शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार बांबू ही कर्बसंचयनासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण वनस्पती मानली जाते. दरवर्षी वातावरणातील 17 टन प्रति हेक्टरी कर्ब शोषून घेण्याची बांबू लागवड क्षेत्राची क्षमता आहे. बांबू वनस्पतीमध्ये पानांची उच्च घनता असते. याची मुळं देखील समान रीतीने जमिनीत पसरलेली असतात, ज्यामुळे जमिनीची धूप नियंत्रित आणि जमिनीचं पुनर्वसन करायलाही मदत होते. बांबूची वैशिष्ट्ये म्हणजे बांबू जलद वाढतो, 3 ते 5 वर्षात परिपक्व होतो. काही बांबूच्या प्रजाती जलद गतीने वाढतात. विविध उपयोगामध्ये बांबू वापरला जातो. फर्निचर, कापड, कागद निर्मितीचा स्रोत म्हणून बांबू वापरतात. बांबूची जंगलं विविध प्रकारच्या प्राण्यांसाठी निवासस्थान प्रदान करतात, ज्यामुळे जैवविविधता संवर्धनाला हातभार लागतो. बांबूच्या विस्तृत मूळ प्रणालीमुळे मातीची धूप रोखायला मदत होते. बांबू कर्बसंचयनामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतो, कारण त्यामध्ये वातावरणातून मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड शोषून घेऊन साठवण्याची क्षमता असते. सध्या आपण बघतो की हवामान बदलाबाबतची एक मुख्य चिंता म्हणजे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड आणि इतर हरितगृह वायूंच्या प्रमाणात झालेली वाढ. तापमान वाढीमुळे हवामानातील बदल अधिक तीव्र होत आहेत. जमिनीच्या वापराच्या पद्धती बदलणं, जंगलतोड, औद्योगिकरण, वाहतूक यांसारख्या मानवी कृतींमुळे वातावरणात हरितगृह वायूंचं उत्सर्जन मोठ्या प्रमाणात वाढतंय. ही जगासमोरची सध्या मोठी पर्यावरणीय समस्या आहे. पृथ्वीच्या वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण 420 ppm इतकं वाढलंय. कर्बसंचयन तेव्हा होतं जेव्हा कर्ब बायोमास किंवा मातीमध्ये दीर्घ कालावधीसाठी साठवला जातो. बांबू इतर कोणत्याही वनस्पतीपेक्षा वेगाने कार्बन संचयन करतो. हे मुख्यत्वे बांबूच्या अतिशय जलद वाढीच्या प्रवृत्तीमुळे होतं. कापणी केलेल्या बांबूमध्ये देखील ही क्षमता कायम राहते. बांबूची कर्ब शोषून घेण्याची क्षमता शोधण्यासाठी 2011 मध्ये आसाम राज्यातील बराक व्हॅली इथं संशोधन करण्यात आलं. या अभ्यासात असं आढळून आलं की स्थानिक लहान शेतकऱ्यांनी योग्य व्यवस्थापनात वाढवलेले आणि कापणी केलेल्या बांबूची शेती पारंपरिक वृक्षारोपण किंवा नैसर्गिक बांबू जंगलापेक्षा अधिक कर्ब शोषायला सक्षम होती. बांबू खराब झालेल्या आणि पोषक तत्वांची कमतरता असलेल्या मातीतही चांगला वाढतो. म्हणूनच बांबू ही वनस्पती कर्ब शोषून घेण्यासोबतच माती पुनरुज्जीवित करायला देखील मदत करते. बांबूची कर्बसंचयन क्षमता मोजण्यासाठी विविध पर्यावरणीय परिस्थिती जसं हवामान, माती, बांबूच्या प्रजाती आणि व्यवस्थापन पद्धती यांचा सखोल अभ्यास होणं गरजेचं आहे. कारण यामुळे बांबू लागवडीच्या पर्यावरणीय फायद्यांची अचूक माहिती मिळेल आणि शाश्वत बांबू शेतीला प्रोत्साहन मिळेल, ज्यामुळे हवामान बदलाचा सामना करायला मदत होईल. बांबू लागवडीचा वापर कार्बन ऑफसेट प्रकल्प म्हणून करण्याची व्यवहार्यता तपासणं गरजेचं आहे. कारण बांबू वेगाने कार्बन डायऑक्साईड शोषून घेतो, माती सुधारतो आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला दुहेरी उत्पन्न देतो. सध्या महाराष्ट्र शासनाची अटल बांबू समृद्धी योजना सुरू आहे, ज्याचा उद्देश शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी आणि बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी आहे. तेव्हा मंडळी, अशा प्रकारे कर्बसंचयनाबरोबर इतर अनेक उपयोग असलेल्या बांबूची लागवड ही फायदेशीरच ठरेल. नमस्कार.